मिनी म्हणे परीक्षेचा सुद्धा चित्ताची करुण्या एकाग्रता पुढे कैसी वर्तली कथा ती सावध परिसावी. ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत. जैमिनी वैशंपायन ऋषी जन्मेजय राजाला सांगतात, महाराज काय झालं, पाठीमाग लक्ष्मणाचं आणि कुशाचं युद्ध झालं, भयंकर झालं, त्यांनी लक्ष्मणाला जिंकलं. याच्या पुढे आता काय काय झालं सगळं सविस्तर सांगतो, ऐका. गंगा तीरी रघुनाथ याग मंडपी बैसलाश दीक्षित. काय नाही आवाज येतोय त्याच्यापेक्षा आपला आवाज जास्त पाहिजे. गंगा तीरी रघुनाथ याग मंडपी बैसलाश दीक्षित. वशिष्ठाधिका समवेतो तो भरता प्रती काय बोले. आणि मग त्या ठिकाणी असणारे भगवान श्रीरामचंद्र यज्ञापाशी बसलेले होते. वशिष्ठ महाराज समोर होते. श्रीरामचंद्रांनी विचार केला, सगळे वीर गेले, शत्रुघ्न गेला, लक्ष्मण गेला, हनुमान, ते सगळी झाली, महागारी काय आहे ना गेले ती. मग रामानं भरताला जवळ बोलावला आणि भरताला काय म्हणतो, ऐका. दोघे ऋषीचे बाळक त्यांनी अपर मारिले सेना नायक. शत्रुघ्न वीर देख समारंगणी पाडिला. आणि रामचंद्र भरताला बोलू लागले, म्हणले भरता 2 बाळ आहेत आणि 2च बाळांनी सम्रांगणामध्ये आपलं अफाट सैन्य मारलंय असं आम्ही दूताच्या मुखातून ऐकलं. श्रीरामचंद्र भरताला बोलतात, तया जिंकावया लागून म्या पाठविला लक्ष्मण. तो लावणा सुरारी ते घेऊन अध्यापिकान ये भरता. आणि रामचंद्र भरताला बोलू लागले, भरता त्या 2 पोरांना जिंकायला मी लक्ष्मणाला पाठवलंय. मग इतक्या वेळामध्ये लक्ष्मण शत्रुघ्नाला घेऊन यायला पाहिजे होतं, एवढा उशीर का लावला, ओय काय लावला एवढा उशीर यायला, असं रामचंद्र बोलतात. अनाथ ज्ञान ऋषीचे बाळ, अनाथ ज्ञान ऋषीचे बाळ लक्ष्मण वीर हा प्रबळ. भयाभीत होऊन केवळ शरणाले असतील की. आणि रामाने विचार केला, रामाच्या मनामध्ये विचार आला, 2 बाळ आहेत आणि लक्ष्मण काही सामान्य आहे का, शेषाचा अवतार आहे लक्ष्मण, इंद्रजिताला जिंकलेला आहे. 2-4 दिवस म्हणलं कार्यक्रम आहे तर असंच व्हायचं. बलवान लक्ष्मण आहे आणि त्या लक्ष्मणानं या 2 बाळाला मारला असेल, जिंकला असेल असं सांगतात. अति क्रोधी लक्ष्मण वीरेस क्रोधे मारिल बालकास. ते ऋषी पुत्र मरणास पावल्या अनर्थ रोखला. राम भरताला सांगतायत, भरता असला अनर्थ व्हायच्या आधी तू तिथं जा, कारण ही रागीट आहे, मला लहानपणापासून माहित आहे. लक्ष्मणाचा स्वभाव रागीट आहे, त्याला लवकर राग येतो, त्यामुळं ती ऋषीच्या बाळाला मारील आणि मग अनर्थ होईल, त्याच्या आधी तू तिथं जा असं राम भरताला सांगतात. स्वप्रतापे करून लक्ष्मण धर्मलोक होऊन या शत्रुघ्न. त्या बाळासह वर्तमान मरण पावल्याही आणील. आणि मग त्या प्रकारे त्या ठिकाणी असणाऱ्या मग सांगू लागले की लक्ष्मण बलवान आहे, लक्ष्मणाची ताकद मला माहिती आहे. आणि जरी शत्रुघ्नाला काही झालं किंवा त्या बाळाला जरी काही झालं, सगळं वृत्तांत घेऊन येणारा तो लक्ष्मण आहे, पण का आला नाही असं भगवंत विचारतात. क्रोधे करुणी लक्ष्मण हे त्रिभुवन जाळील न लागत क्षण. पुढे आली आशेची रमण न वाचेल की त्या हाती. रामाने सांगितलं लक्ष्मणाची ताकद मला माहित आहे की युद्धकांडात बघितली की आम्ही. अरे इंद्र जरी आला तरी लक्ष्मण त्या ठिकाणी मागे सरणार नाही, इंद्राला सुद्धा मारून टाकील, त्रिभुवन जाळील, एवढी ताकद लक्ष्मणाकडे आहे. मग एवढ्या वेळ यायला का लावलाय 2 लेकराला जिंकायला, असा विचार रामाच्या मनामध्ये येऊ लागला. तो ऋषीचे बाळक प्राण त्याजतील तात्कालिक.
म्हणून चिंता उदेली देख मज कारणे भरतवीरा. आणि रामानं भरताला सांगितलं, भरता टेन्शनच यायला लागलंय म्हणले मला. अरे 2 बाळ आहेत म्हणली ऋषीची. लक्ष्मण केवढा, त्याचा राग किती. लक्ष्मणानं डोळ जरी मोठं केले तरी ही दोघं मरतेली, आणि ती बाळ मरतेली म्हणून मला थोडस अवघड वाटायले. जा बरं लवकर रणांगणामध्ये, असं रामचंद्र बोलतात. वर्षांताचे 2 दिवस अंतर पडिले अश्वशत्रुघ्नास. कोण कोठील ऋषीचे विरेस तेही न कळे मज लागी. आणि रामाने सांगितलं, बाबा यज्ञ पूर्ण व्हायला, वर्ष पूर्ण व्हायला 2 दिवस राहिले. म्हणजे 363 दिवस झाला घोडा फिरतय. 2 दिवस कमी आहेत. आणि 2 दिवसापासून शत्रुघ्न गेला, तिकडच आहे घोडा, तिकडच आहे लक्ष्मण, तिकडच आहे, सगळी तिकडच आहे. नेमकं घोटाळा कुठं आहे, जाऊन बघून ये लवकर. मी तू वीर आणि लक्ष्मण तैसाची तो शत्रुघ्न. सुग्रीव अंगद बिभीषण परम बलाढ्य तो वायुपुत्र. अरे भरता काय सांगायचं म्हणले रे. जसा मी आहे बलवान, जसा तू आहे, जसं त्या ठिकाणी लक्ष्मण आहे, तशाच पद्धतीचं त्या ठिकाणी सर्व शत्रुघ्नही त्याच बळाचा आहे. पुन्हा नळ, नीळ, जांबुवंत, सुग्रीव, बिभीषण ही सगळी गेली त्या 2 पोराला जिंकायला, पण अजून महागारी आली नाही. तर असं रामचंद्र बोलतात. आणि माझे सूरद गण सकाशिमा नोनियत्रण. निर्भय धरीला श्याम कर्ण ऐसे ते कोण झुंजारी. रामानं भरताला विचारलं, म्हणले एवढे सगळे गेलेत पण महागारी कुणी आलं नाहीये. आणि माझे जे आप्तजन आहेत सगळ्यांना तृण मानलंय, गवताप्रमाणे समजलंय. नेमकं कुणाची लेकर आहेत, जाऊन जरा बघून या, पुरुषार्थी आहेत, असं रामचंद्र भरताला सांगतात. अश्वत्रे कोणी उत्तम त्यासी उपजला तो काम. बांधून पाहो संभ्रम म्हणून केली बाळचेष्टा. आणि मग रामाने परत सांगितलं, म्हणले भरता ते 2 लहान लेकर आहेत रे, आणि लहान लेकरांना काय जरी केलं तरी माप असतंय. म्हणलं जाऊ द्यायचे. त्या लेकरांना घोडा चांगला वाटला, सुंदर दिसला, म्हणून त्यांना बांधून ठेवला असेल. तर त्या जर बाळाने चेष्टा केली असेल, मस्करी केली असेल, तर त्यांना समजावून घोडा घेऊन ये, असं रामचंद्र भरताला सांगतात. तरी तू भरता सत्वर ते पाठवावे हेर. ते आणतील समाचार बंधुद्वयाचा मज लागी. आणि रामानं भरताला सांगितलं, म्हणले आपली 2-4 सैन्य पाठवून दे म्हणले तिकडे गुप्तहेर. त्या दूतांना पाठव. आणि नेमकं झालंय काय, त्या रणांगणामध्ये काय घडलंय. 2 भाऊ गेलेत माझे, शत्रुघ्न आणि लक्ष्मण. त्याच्याबरोबर हनुमान गेलाय, सुग्रीव गेलाय. ह्या शूरवीरांचं झालंय काय, हा सगळा समाचार घेऊन ये, असं भगवंत सांगतात. ऐकून या राम वाक्यामृत भरते पाचारीले दूत. त्यासी देखो रघुनाथ काय बोलता झाला. आणि मग रामचंद्राचं बोलणं ऐकलं. भरतानं दूताला समोर बोलवलं, आणि त्या दूताला रामाने पाहिलं. आणि भगवंत त्या दूताला काय सांगतात ऐका. तुम्ही लक्ष्मणापाशी जाऊन सांगावे तोरे मम वचन. मोहनास्त्रे बाळे मोहून जिवंत धरून आणावी. परत घ्या. तुम्ही लक्ष्मणापाशी जाऊन सांगावे तोरे मम वचन. मोहनास्त्रे बाळे मोहून जिवंत धरून आणावी. रामानं त्या दूतांना सांगितलं, म्हणले रणांगण चालू आहे तिथं जावं. म्हणले जोरदार भांडणं कालपासून चालू आहेत, भांडणं बघायला मजा येते, तिथं जावा. आणि तिथं गेल्यावर लक्ष्मणाला असं सांगा, ही 2 लेकरं आहेत ना, ह्यांना मारायचं नाही, मग ह्यांच्यावरती मोहन टाकायचं आणि ह्यांना मोहपाशामध्ये अडकवून ही तर माझ्यापाशी घेऊन ये, असं दूताला भगवंत सांगतात. जरी तू जवळ टाकतील शेर तरी तो रक्षावे ते ऋषिकुमार. तुझ फाशी चतुरंग दडभार महायोधा काळजीतही. आणि रामानं त्या दूताला सांगितलं, लक्ष्मणापाशी जा तिथं रणांगणावरती, आणि त्या लक्ष्मणाला असं सांग, जरी त्या लेकरांनी तुझ्यावरती बाण सोडले तरी त्यांना मारायचं नाही म्हणले.
सहन करायची. लेकर आहे ती, लेकरांचे बाण काय असणार आहेत. आणि तुझ्या बरोबर काळजीत नावाचा आपला दूत आहे, मग ते असणारा रुधिराक्ष नावाचा लवणासुराचा मामा आहे, बरीच सैन्य तुझ्या बरोबर आहे, चतुरंग दळ आहे, असं भगवंत त्या दूताला सांगतात. तरी तू रथ स्थानी समर्थ, बाळ निराश्रित आणि विरथ, पित्रहीन आणि अनाथ, म्हणून त्यातेनं मारावे. आणि भगवंत त्या दूताला सांगू लागले, लक्ष्मणापाशी जायचं आणि लक्ष्मणाला सांगायचा माझा निरोप. हे लेकर आहे, ह्यांना वडील नसतील, अनाथ असतील, ऋषीची मुलं आहेत, ह्यांना मारायचं नाही बाबा, रथावरती घाल आणि माझ्यापाशी घेऊन ये, असं रामचंद्र सांगतात. तरी ऋषी बाळा कारणे न मारावे तू बाने, त्यांची माता त्या कारणे शोक करील म्हणून. आणि रामाने त्या दूतांना सांगायचं लक्ष्मणापाशी निरोप पोचवा आणि लक्ष्मणाला सांगा बाबा त्या लेकरांना मारायचं नाही. तू जर ह्या मुलांना मारलं, 10-12 वर्षाची लेकरं आहेत ती, तर त्यांच्या आईला दुःख होईल, असं भगवंत सांगतात. जे परबावरी न करीती दया, ते पुत्र पौत्री जाती विलया, म्हणून त्यावरी सखया कृपा करावी सर्वस्वे. रामचंद्रांनी सांगितलं दुसऱ्यावरती दया करणं हा आपला धर्म आहे महाराज. कुणीही असू द्या, संकटामध्ये सापडलं की मदत करायची. आणि जे दुसऱ्यावरती दया करत नाही त्याचं पुत्र पौत्र सगळं विलयाला जातं. अशा प्रकारे भगवंत सांगतात. सुपुत्रा करिता विलोकन, सर्वांग होय हर्षयमान, पाहता मुखेंदू नयन, चकर होती पितयाचे. आणि स्वतःच्या जर मुलाला पाहिलं, लहान लेकराला पाहिलं, वडिलांना आनंद वाटतो महाराज. उचलून कडेवरती घेतात, पप्पी घेतात, भारी वाटतं लहान लेकरू, वडिलाला त्याचं कौतुक असतं, असं सांगतात. जो पुत्र नरकी होऊन तारी, उपतदारण त्रयाते हारी, जो संसार सागरी तारी, ऐसा पुत्र असावा. अशा प्रकारचा पुत्र असावा महाराज. जर पितर नरकाला चालली तर त्यांना नरकाच्या मार्गावरनं स्वर्गाला पाठवणारा मुलगा असावा. आणि आपले पितर नरकामध्ये आहेत असतील तर त्यांना स्वर्गाला पाठवायचं काम पोरांचं असतंय महाराज. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, धन्य हरी भक्ता जन्मले ज्या वंशी, सकळ कुळाशी तारी येले. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. आणि मुलाचं काम असतं महाराज, मुलाच्या अंगावरती 3 प्रकारचं ऋण असतं. देवाचं ऋण असतं, पितृऋण असतं, आणि तिसरं काय खाली ऋषी ऋण असतं. आणि या 3 ऋणामधून जो मुक्त करतो त्यालाच मुलगा म्हणावा, असं भगवंत सांगतात. जो उत संघासनीचे भोगरत्न, जयशी म्हणते ग्रहभूषण, जो रांगता शोभे ग्रहांगण, ऐसा नंदन देखो आम्ही. आणि मग रामाने सांगितलं, म्हणले ती लेकरं घेऊन या बरं. त्या लेकरांचं आईच्या मांडीवरती खेळायचं वय आहे. घरामधलं ते भूषण आहे. लेकरं म्हणजे घरामधलं सोनं असतं महाराज, ते भूषण आहे. आणि अशा लेकरांना मला बघायचं आहे, असं रामचंद्र सांगू लागले. जे ते नाही दधी मंथन, जे ते नाही लघु बाळ कर अंगण, जे ते नसे भगवत नुगिन कीर्तन, ते काय भवन म्हणावे. आणि त्या घराला काय घर म्हणावं? ज्या घरामध्ये लहान लेकरांचा गोंगाट नसेल, ज्या घरामध्ये भगवंताचं भजन नसेल, त्या घराला घर कसं म्हणावं, असं सांगतात. सुपुत्र रत्नाची खाणी, पर्यामी निरापराधे त्याजी रमणी, आता इच्छितो पुत्र लागुनी, ते कोठून प्राप्त आम्हा. रामाने सांगितलं महाराज, ह्या 2 लेकराचं फक्त वर्णन ऐकून मला वाटतंय मला बी अशी लेकरं असावी, पण आता कसं शक्य आहे हो? कालच आम्ही बायकोला सोडून दिलंय, लक्ष्मणाला सांगितलंय वनामध्ये सोडून या. आता सीतेला सोडून अनेक दिवस झालं, अनेक वर्ष त्या ठिकाणी कालावधी निघून गेला. आता मुलगा जरी पाहिजे असेल, इच्छा असेल, तरी ती अशक्य आहे, असं भगवंत सांगतात. म्हणून ते कोणाचे बाळ, त्यासी न मारावे केवळ, जनक जननीसी होईल दुःख कल्लोळ तयाचे.
परत घ्या जरा थोडं. काय होतंय उगा लक्ष विचलित होतंय. परत घ्या. म्हणून ते कोणाचे बाळ त्यासी न मारावे केवळ जनक जननीसी होईल दुःख कल्लोळ तयाचे. आणि रामानं सांगितलं जाऊन लक्ष्मणाला सांगा ते बाळ कुणाचेही असू द्या, लहान लेकरांना मारायचं नसतं. आणि जर त्यांना तुम्ही मारलं तर मग त्यांच्या आई वडिलांना दुःख होईल त्याचं, असं रामचंद्र सांगतात. जयेचे उदरी दोघे बाळ उपजले वीर्य सिंधूचे कल्लोळ तिचे भाग्य कोण वर्णील धन्य तो जनक तयाचा. रामाने सांगितलं, तुकाराम महाराजाचा अभंग रामाने वाचला होता, धन्य माता पिता तयाची या. रामाने सांगितलं अरे ती लेकरं बलवान आहे, शूर आहेत, पराक्रमी आहेत आणि त्यांना जन्म देणारी आई ती सुद्धा सामर्थ्यवान आहे, त्यांना जन्म देणारा पिता सुद्धा शूरवीर बलाढ्य आहे, असं रामचंद्र सांगतात. आम्हास नाही संतान म्हणून चित्त उद्विग्न हे वाचवीत त्या पुण्य करून ईश्वर पुत्र देईल आम्हा. रामानं सांगितलं आम्हाला मुलं नाही, ती आम्हाला मूलबाळ नाही कारण बायकोला आम्ही सोडून दिलंय, पण त्या 2 मुलांना जर वाचवलं तर पुढे ईश्वर आम्हाला काही करून जुळविल आणि आम्हाला मुलगा देईल. अहो करता करवी तसा आहे, पण मनुष्याच्या अवताराला आलाय म्हणून भगवंत बोलू लागले. का राहता वनांतरी तुम्ही कोणापासून निरारी तुमची माता पिता नमोत्तरी सांगा म्हणून पुसावे. आणि मग रामानं त्या दूतांना सांगितलं जर ती लेकरं इथं येण्यासाठी त्यांनी नकार दिला तर त्यांना विचारा बाबांनो तुमचं घर कुठं आहे, कुठं राहताय, तुमचे आई वडील कोण आहेत, सगळं त्या लेकरांचा वृत्तांत घेऊन या, असं रामचंद्र सांगतात. ऐसे दूत प्रतिरघुनाथ स्वमुखे असे सांगत तो घायल आले कुंथत रुधिरस्त्रवे सर्वांगी. रामचंद्र त्या दूतांना सांगत होते महाराज त्या बाळांना कसं वाचवायचं. एवढं निरोप देत असताना सांगत असताना जे घायल होते रणांगणामध्ये, बलवान ती रणांगणामध्ये पडलेले कंतत खुतत, कोणाचा हात मोडलेला, कोणाचा पाय मोडलेला, अशा प्रकारची वीर कुतत कुतत कस तरी त्या रामाच्या जवळ आली. ते लक्ष्मणाचे वीर आहाकार करती समग्र राम नामाचा करती उच्चार महाभयग्रस्त जे. आणि मग ते लक्ष्मणाचे वीर होते महाराज, लक्ष्मणाचे सैन्य होत ते आणि कसं तरी वाचत तिथपर्यंत आलेले होते, हाहाकार करीत आले, ओरडत आले, असं सांगतात. म्हणती ऐकावे श्रीरामा भक्त जनक कल्पद्रुमा रक्षी रक्षी तू आम्हा महाभयापासून. आणि त्या पळत आलेल्या सैन्यांनी, लक्ष्मणाच्या सैन्यांनी सांगितलं देवा कोण सोडवणार आहे आम्हाला आता तुझ्याशिवाय. तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाने वाचून या. सांगत जावा मला यातलं काही कळत नाही, बोलत जावा. अरे तुझ्याशिवाय मला कोण वाचवणार आहे, मोठं संकट आमच्यावरती आलंय आणि याच्यापासून आमची सोडवण कर, असं ती घायल लोक रामाला सांगू लागले. अनेक सैन्या समवेत तेथे निमाला काळजीत तैसाची सुमित्रा सूत समरंगणी पहुडला. त्या घायाळ वीरांनी रामाला सांगितलं देवा अभ्यास करा म्हणले, ही पुती पुराण वाचत बसायचं, यज्ञ कवर करताय म्हणले, तिकडे रणांगणामध्ये बघा काय काय झालंय. तुमचा काळजीत नावाचा दूत होता प्रधान, त्याला मारलंय, ते काळजीत मरू द्या. हो लक्ष्मण तुमचा सक्का त्या ठिकाणी सख्या भावासारखा तो लक्ष्मण, त्याला सुद्धा त्या 2 लेकरांनी मारलं, असं ती घायाळ वीर रामाला सांगतात. पुष्पाने छिन्न भिन्न घात्रे रक्तमय झाली वस्त्रे ती दशान देखवे नेत्रे ऐसे झाले सौमित्र. अरे लक्ष्मणाची अवस्था तर आम्हाला बघूच वाटत नाहीये. त्याचं शरीर सगळं छिन्न भिन्न झालंय, सगळे गात्र विकळ झालेत आणि अशा अवस्थेमध्ये रणांगणावरती तिथं पडलाय.
तुमचा भाऊ पडलाय असं रामाला ते घायाळवीर सांगू लागले. जी ऐकली नाही कधी व्यथा ती दृष्टी देखील आता वा. काहीच नाठवे चित्ता शेरे पिढीले सर्व ते. आणि दूतांनी सांगितलं म्हणले देवा आयुष्य गेलं म्हणले आमचं, पण आतापर्यंत आम्ही असलं कधीच व्यथा बघितल्या नाहीत. भयंकर अशा प्रकारचे बाण ऐकतच नाहीत महाराज. ते बाण त्या बाणाचं निवारणच करता येत नाहीये. अशा प्रकारची भयंकर व्यथा सम्रांगणामध्ये आम्ही पाहिले असं सांगतात. ये किलिया कुशे सकळ दळ मारून पूजले भूमंडळ दूज साय झाला तो केवळ अनळ लवनाम तयाचे. आणि मग त्यावेळेस सांगितलं म्हणले देवा काय सांगायचं तुम्हाला, अहो एकानच सगळं सैन्य मारलंय आणि सगळ्या जमिनीची रक्तानं पूजा केली आहे, आणि दुसरं त्याला मदतीला आलाय. लव नाव आहे त्याचं ऐकलंय आम्ही लांबलं गपचूप ऐकलंय. कदम एक कदम गेला दुसरा कदम आला. होय दुसरा भाऊ आला एक. किती ओळ आहे? 110. 110 मध्ये 50 झाले, 60 राहिले. दुसरं द्या घेतलं. हा मग हे काय आम्ही कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. लवे वाहिनीचे केले लव काय आकडा बघा आकडा. लवे वाहिनीचे केले लव काय सांगो तयाचे लाघव सकळ मारुनी वीरपुंगव गजभार सर्व आटीला. आणि मग त्या असणाऱ्या घायाळ वीरांनी सांगितलं रामा देवा लव नावाचं पोरग आहे म्हणले, आम्ही फक्त गपचिप नाव ऐकलंय त्याचं. भयंकर आहे म्हणले त्यानं आपल्या सर्व सैन्याचा धुरोळा करून टाकला, जमिनीवरती लोळवलं. काय त्या पोराचं वर्णन करून सांगावं असं घायाळवीर रामाला सांगतात. सौमित्रायचा प्रतापवंत त्याच परितो काळजीत जिंकले आयशे वीर समस्त काय सांगो ही नवलपरी. अरे देवा म्हणले काय तुम्हाला नवल सांगायचं. लक्ष्मणासारखा योद्धा, लक्ष्मणासारखा बलवान सामर्थ्यवान त्या 2 लेकरांनी रणांगणामध्ये पाडला. त्या लक्ष्मणाचा प्रधान काळजीत होता, त्या काळजीताला सुद्धा त्या 2 मुलांनी मारलं. अशा प्रकारचं कसं नवल सांगावं तुम्हाला घायाळवीर रामाला बोलतात. ते बाळवीर दोघे जण युद्ध शिकले कोटून लक्ष्मणे कृपा केली पूर्ण स्नेह करून तयावरी. आणि ते घायाळवीर पहिल्यापासून सांगू लागले महाराज. पहिल्यापासून सांगितल्याशिवाय कळत नसतंय. म्हणले रामा गेला लक्ष्मण तिकडे युद्धाला, तुम्ही पाठवल्या बरोबर, आणि ती लेकरं कुठनं विद्या शिकले ती काहीच कळत नाही म्हणली. भयंकर आहे, ऐकत नाहीत कोणाला, ते बलवान आहेत. लक्ष्मणानं लेकर म्हणून सोडून दिलं असं सांगतात. उषा प्रति बोलिला शकरा हरिहंता जाई बाळा तुझ सोडिले आता कनिष्ठ बंधूची तत्वता निजग्रहाते जे. आणि आमचे लक्ष्मण महाराज गेले तिथं घोडा सोडवायला, आणि लक्ष्मणानं त्या कुशाला सांगितलं म्हणले बाळा ही घोडा आम्हाला दे, आणि तुझा जी भाऊ आहे ना लव त्याला घेऊन घरला जा असं लक्ष्मणानं त्या 2 लेकरांना सांगितलं होतं. मातेशी सांगायचे वचन लक्ष्मणे सोडिले आम्हा कारण तुम्हा मारिता दारुण कष्ट पावेल जननी ती. आणि लक्ष्मणानं त्या 2 लेकरांना सांगितलं जावा म्हणले घरला, जा तुझा दिले जीवदाना वेगी जाय आपुल्या स्थाना. ती बाबी इथं बसत नाही पण सांगितलं घाट पाहत असतील तुझ्या ललना कंठी प्राण धरुनिया. जांबुवंताच्या पत्नीनं सांगितली होती हरिविजय. काय कळलं नाही ती बरोबर वाटलं आम्हाला. आणि मग जा म्हणले घरला, आणि आईला जाऊन असं सांगा की लक्ष्मणानं आम्हाला जीवदान दिलं, आणि जर तुम्हाला मारलं तर तुमच्या आईला दुःख वाटेल असं असणारा लक्ष्मण त्या मुलांना बोलू लागला होता. आईचा बोला ऐकून कुशे केले हास्यवदन तयासी बोलीला प्रतिवचन म्हणे ऐकावे लक्ष्मणा. आणि मग असं लक्ष्मण महाराज बोलले, जावं म्हणलं तुम्हाला जीवदान दिलं आपापल्या घरला जावं म्हणले आई संग. त्या ठिकाणी त्यावेळेस कुश
लक्ष्मण महाराजांना काय बोलला ऐका. तू बंधू दुखे दुःखित म्हणून तुझं सोडिले जिवंत रघुनाथा पाठीशी जाऊन त्वरित प्राण आपुला वाचवी का. कुशानं लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा भावाला मारले म्हणून तू असलं त्या ठिकाणी नम्र बोलायला लागलास. तुझ्या शत्रुघ्नाला आम्ही जमिनीवरती लोळवलंय, तुला दुःख झालंय, युद्ध करणं होत नसलं तर रामाच्या पाठीमागं जाऊन लप असं कुश बोलू लागला. सुखे होताशी ग्रहाशी का सोडून आलाशी जीवित वाते तुझ रामचंद्र वनात बहुत कष्ट दिदले मागे रे. आणि कुशानं सांगितलं, लक्ष्मणा कशाला चांगलं सुखाचं घरचं आईचं खायचं सोडून हिता आलाय म्हणले उगं मरायला. जीवन जगायची आशा तुझी संपली का. आम्ही ऐकलंय पाठीमाग तुमचा इतिहास. रामानं वनामध्ये तुला खूप त्रास दिलाय, तुझ्यावरती खूप संकट आले तर असं तो कुश लक्ष्मणाला बोलू लागला. सर्वासी असे वंद्य चंदन जगनिववी सोगुणे करून परी द्विजीव हासे देताचे स्थान हा एक दुर्गुण तयाचा. आणि मग चंदन असतं महाराज, आणि चंदनाचा गुणधर्मच आहे. नाही आपण तेथे गेला, नाही उपटोनी आणला, अंगवात वरुणी गेला, तेने गिरी केला चंदन. चंदनाचं वार जरी डोंगरावरनं फिरलं ना तरी सुद्धा ते सगळ्याला सुगंधी देतं, पण दुर्गुण काय कळलंच नाही. चंद्राजवळ नाग असतात. सर्वासी वंदे चंदन जगनिववी सोगुणे करून परी द्विजीवासी देताचे स्थान हा एक दुर्गुण तयाचा. चंदनाचं चांगले पण आहे की तू सगळ्यांना सुगंध देतो, पण एक दुर्गुण बी आहे, तू सापाला जवळ करून बसतो, सापाला तू स्थान देतोय, हा चंदनाचा दुर्गुण आहे असं सांगतात. शंकराचा जो शशूर अनेक रत्नांचा वैरागर परी हिमे पिढजे सकळ नर हा एक दुर्गुण तयाचा. सांगा की. शंकराचा जो शशूर अनेक रत्नांचा वैरागर परी हिमे पिढजे सकळ नर हा एक दुर्गुण तयाचा. हिमाचल पर्वत शंकराचा सासरा. या पुढे काय. जो शंकर शेखरी भूषण जयाचे सुधामय किरण परी त्याचे कलंक लक्षण हा एक दुर्गुण तयाचा. आणि शंकराच्या मस्तकावरती असतो चंद्र, तो भग महादेवाच्या डोक्यावरती आहे, पण सर्वांना त्या ठिकाणी असणारा तो शीतल छाया देतो, पण तरी सुद्धा त्याला कलंक लागलाय अशा प्रकारे सांगतात. सर्व गुण सेवी तिरा माते परी निर्दयपणे पाठविले तू ते हे देखोनी कृपा माते उपजली जाई रे सौमित्रा. कुशानं सांगितलं, हे बघ म्हणले राम दयाळू आहे, राम सगळ्यावरती दया करणारा आहे, पण त्या रामानं तुला पाठवलं इथं संग्रामाला, हे आम्हाला दुःख वाटायले असं तो कुश शत्रुघ्न लक्ष्मणाला बोलू लागला. जरी तुझं मध्ये असेल पुरुषार्थ तरी मज मारावा बाण घात ऐशे ऐकोणी सुमित्रा सुता क्रोध तप्त जाती झाला. आणि त्या कुशानं सांगितलं लक्ष्मणाला, जर तुझ्यामध्ये सामर्थ्य असेल, जर तुझ्यामध्ये हिंमत असेल तर माझ्यावरती बाण सोड असं 10 वर्षाच्या पोरानं लक्ष्मणाला बोलला. राग आला लक्ष्मणाला भयंकर. काय करतो ऐका. हा कर्ण ओढोनी सप्तशर सौमित्रे सोडिले दुर्धर ते भेदून गेले अंतर परी तो वीरन ढळेची. मग लक्ष्मणाला भयंकर राग आला. आकर्ण म्हणजे कानापर्यंत कानाडी ओढली त्या धनुष्याची आणि 7 बाण त्या असणाऱ्या कुशावरती सोडले. डळमळला नाही तो तिळभर सुद्धा असं सांगतात. त्याचे धैर्य महाक्रूर धनुष्य केला टनत्कार बाण सोडून अपार जर्जर केले लक्ष्मणाशी. आणि त्या असणाऱ्या कुशाचा पराक्रम दुर्धर होता. त्यानं फक्त धनुष्याची दोरी ओढली, भयंकर बाण सोडले, लक्ष्मणाला रणांगणामध्ये जर्जर केलं असं सांगतात. रे भेदिले जिवार मग शरीर केले कुंडला आकार सौमित्र पडला शेषाकार नवल काय ते सांगावे. आणि त्या दूतांनी सांगितलं, रामा काय नवल सांगायचं हो तुम्हाला. त्या असणाऱ्या लेकरानं लक्ष्मणाला जर्जर करून टाकलं रणांगणामध्ये आणि जमिनीवरती पाडलं असं सांगू लागले म्हणतात. पलटे करा पान.
आकडे बाय वहीचा आकडा वाचायचा आणि खालचं माणसं बघायचं वहीचा. शेरे भेदिले जिवार मग शरीर केले कुंडलाकार पुढं. सौमित्र पडला शेषाकार नवल काय सांगावे कुशाचे शरधारी सौमित्र पडला भूमीवरी मग सैन्याची होळी सत्वरी अग्नि संगीत रण जैसे. आणि मग कुशाच्या बाणानं तुमचा असणारा पराक्रमी वीर लक्ष्मण रणांगणावरती पडला आणि बाकीचं जे सैन्य होतं राहिलेलं ईर जसं आपण गवताला काडी लावावी तशा पद्धतीनं गवताप्रमाणे सगळं सैन्य जाळून टाकलं असं सांगू लागले. सैन्य अवघे भंगिले उरले ते 10 दिशा पळाले ऐसे सर्वही निवर्तले रामचंद्रजी दयार नवा. आणि त्या दूतांनी सांगितलं रामा असं झालंय बघा, आता तुम्ही काय बोलायचे ती बोला, पण जे घडलंय ती सांगितलंय. जी रणांगणामध्ये झालंय त्या 2 पोरांनी तुमचं सगळं बंधू मारले, सगळं वानर सैन्य मारलं, जी उरली होते सैन्य त्या दशदिशेला पळून गेलं. एवढं सगळं रणांगणावरती झालं असं ते दूत रामाला सांगतात. आता काय पासी रघुनाथा सोडावी यज्ञ दीक्षा आता जो आली नाही कुशबान सरिता चाप पर्वतापासोनी. आणि त्या दूतांनी सांगितलं रामा बास करा म्हणले ही यज्ञ करायचा, तिकडे भाऊ सगळी मेले म्हणले रणांगणावरती, उठा म्हणले ती सोडून द्या म्हणले सगळं यज्ञ करायचं, नाहीतर त्या कुशाचे बाण हित येतील आणि हित जर बाण आले तर मग तुम्हाला ऐकणार नाहीये असं ते दूत रामाला सांगतात. तुझ वाचो निरगुनंदना सर्वासी अजय ते जाना त्या निकाची न धरिती गणनाईचे आम्हास समजले. आणि दूतांनी सांगितलं रामा तुमच्याशिवाय ती 2 पोरं कुणालाच ऐकत नाही, तुम्ही गेल्याशिवाय ती ऐकणारच नाही, बाकीच्याला ते गवताप्रमाणे समजता येतं असं ते दूत भगवंताला सांगू लागले. मग ऐकोणी या दूत वचन राम पडिला मूर्छायमान पुढे होता काही नंदन तोही घाबरा पै झाला. आणि अशा प्रकारे ते दूतांनी सांगितलं महाराज रणांगणावरती घडलेलं. राम आणि भरत होते, राम तर चक्कर येऊनच पडले. लक्ष्मणाला जिंकलं त्यांनी, हनुमंताला जिंकलं, सुग्रीवाला जिंकलं, काळजीताला मारलं, शत्रुघ्नाला मारलं. आणि अशा प्रकारे त्या मुलांचा पराक्रम ऐकल्यावर राम चक्कर येऊन पडले. भरत जवळ होता, ती पण बसलेल्या जागेवर थरथर कापू लागले असं सांगतात. तव भरते उदक शिंपोनी घालून व्यंजने समीर पूर्ण सावध केला तो रघुनंदन सनावरी बैसविला. राम चक्कर येऊन पडले महाराज. फक्त 2 पोरांचा पुरुषार्थ ऐकून भरत जवळ होते. भरतानं पाणी शिपडलं रामावरती, वारा घातला, सावध केलं, आसनावरती बसवलं. आनंद विग्रहा गुणातीता भरत म्हणे कैवल्य दाता हे काय आले तुमच्या मता काजी दुःख आरंभिले. आणि भरताने सांगितलं देवा देव हवस म्हणून बरं आहे, भगवंत अवके म्हणले तुम्ही एवढं टेन्शन का घ्यायला लागला त्या 2 पोरांचं, काय तुम्ही असलं मनामध्ये विचार आणले तर असा असणारा भरत रामचंद्राला सांगतात. रणी पडले दोघे बंधू म्हणून खेद करिता सौख्य सिंधू हे वीराचे लक्षण नव्हे जी बंधू काय सांगू तुम्हा ते. आणि भरतानं रामाला सांगितलं म्हणले देवा तुमच्या 2 भावाला मारले म्हणून तुम्हाला दुःख झालंय का, पडू दे की मी आहे की अजून. भरत सांगते अजून मी आहे म्हणले, 2 भाऊ मेले म्हणून दुःख करायचं नाहीये असं भरत रामाला सांगतात. तुमची आज्ञा झाली म्हणून मज सांगत होता लक्ष्मण म्या वेळा केली निरक्षण अमृताची नीत वाटली. आणि बरोबर आता तो देही उदास त्याशी का पाठविले संग्रामास उत्तम वेळा पावली तयास दुःखायास सर्व हरले. आणि मग त्या ठिकाणी भरताने सांगितलं लक्ष्मण अगोदरच दुःखित होता, तुम्ही त्याला नाही ती कामं सांगितली होती त्यामुळे त्याचं अंतःकरण दुःखित झालं होतं. आणि दुःखित माणसाला जिंकायला जास्त वेळ लागत नाही, त्याचं मन ठिकाणावरती नव्हतं म्हणून त्या लेकरांनी जिंकलं असल असं भरत रामाला सांगू लागला. तुम्ही जानकी टाकून या रंबिले यज्ञ कार्या ते प्रतिकूल झाले तया म्हणून देह त्याने त्या गेला. आणि लक्ष्मणानं स्वतः जीव दिला असेल, नाहीतर 2 लेकरांमध्ये एवढी कुठं ताकद आहे. तुम्ही लक्ष्मणाला सीतेला सोडायला सांगितलं होतं
आणि इथं यज्ञ करत बसलाव. ती लक्ष्मणाच्या मनाला लागलं, म्हणून लक्ष्मणानं स्वतःच तिथं जीव दिला असल असं भरत रामाला सांगतात. निरापराधे त्याग करिता पाप झाले अभंग, ते दूर करावयाचा वेग लक्ष्मण गेला स्वसैन्यासी. आणि राम म्हणले सीतेचा अपराध नव्हता तिथं. काय सीतेची चुकी होती हो? काय सीतेचा अन्याय होता मला सांगा बरं. मग तुम्ही त्या सीतेला विनाकारण वनामध्ये सोडून दिलं आणि ती लक्ष्मणाला सहन झालं नाहीये, म्हणून लक्ष्मण सैन्यासहित रणांगणामध्ये गेला. काय झालं वाचा. कुशच्या पादभव सरिता ती प्राप्त झाली सुमित्रा सुता, ते मज्जन करून स्वदुरिता हरून निष्पाप तो झाला. आणि कुशाच्या बाणावरती, त्या बाणावरती आपलं जे पाप आहे, आपण जे केले सीतेबद्दल ते असणार पाप, ते पाप पुण्य कुशाच्या बाणावरती बसलं, म्हणून लक्ष्मणाला जिंकता आला असल असं सांगतात. मी तैसाच राहिलो पापराशी, मजकान पाठवा त्या तीर्थासी, पवित्र करावया देहाची देई आज्ञा श्रीरामा. कुशाच्या बाणावरती पवित्र गंगा आहे आणि त्या गंगेमध्येही लक्ष्मणानं आंघोळ केली आहे. आणि मी पापी आहे म्हणून तुमच्यापाशी बसलोय, मला आज्ञा द्या म्हणले ते दोन पोरांना धरायला. मारतो नाही तर मरतो असं भरत सांगू लागला. वनी जानकीचा त्याग केला, त्यामुळे बैसली ही अवकळा, तो मळा रावया मजला धाडी स्वामी रनाशी. भरताने सांगितलं, रामा तुम्ही लोकांचं ऐकून स्वतःच वाटोळं केलंय. लोकांच्या सांगण्यावरनं तुम्ही निष्पाप सीतेला वनामध्ये सोडून दिलं, म्हणून ही अवकळ आले. म्हणजे लक्ष्मणाला मारणं, शत्रुघ्नाला मारणं, हनुमंताला मारणं ही सीतेला सोडलेलंच पाप आहे. सीतेला सोडल्यामुळे या सगळ्या वीरांना जिंकलंय. आता मला आज्ञा द्या, मी रणांगणावरती जातो. भरत महाराज सांगतात. निरापराधे सीता त्याग केला म्हणून पाप झाले अभंग, त्या कारणे जयभंग झाला जाना मुचाकी. अरे निरापराध सीता आहे, सीतेचा अपराध नव्हता तरी सुद्धा तुम्ही लोकांच्या सांगण्यावरनं तिला सोडून दिलं आणि तेच पाप आहे. सीतेला सोडून दिलेलंच पाप आहे. तुमचे एक एक भाऊ सगळे मेले असं भरत महाराज सांगतात. पहा ते दोघे बंधू प्रबळ, जया ते पाहता धाके काळ, तया ते जिंकी ते बळ, हे फळ तो सीता त्यागाचे. भरताना सांगितलं, रामा जास्त टेन्शन घेऊ नका म्हणले, केले कर्म झाले, तुम्हीच केलंय म्हणलं की. अरे दोन भाऊ आहे तुमचे, शत्रुघ्न आणि लक्ष्मण. ते लक्ष्मण यमाचं थोबाड फोडणारी ताकद लक्ष्मणापाशी आहे आणि त्या वीर पुरुषार्था दोघांना दोन बाळ जिंकत आहेत. ही सीताला सोडून दिलेलं पाप आहे असं भरत महाराज रामाला सांगतात. जे तरुणी गेले सागर, ते बुडाले खिल्लरी सत्वर, जे उल्लंघून जाता गिरीवर, ते उमरा लंगिता निमाले. अरे रामा काय सांगायचं म्हणले हो. अरे जे समुद्र पोहून जाणार आहे ते डबक्यामध्ये बुडतील वय. म्हणजे त्यांना सांगायचंय की लक्ष्मण आणि शत्रुघ्न हनुमान महापराक्रमी वीर आहेत आणि ती दोन बाळांना कसं जिंकतील. पुढं जो पर्वत ओलांडून जाणार आहे तो उमरा ओलांडायला त्याला त्रास होईल का. अशा प्रकारे भरत रामाला ग्रंथातले पुरावे देऊन सांगू लागला. ज्याने प्रासीला असे नदी रमन, तो निमाला उदकी बुडून, ज्याने प्रासीला होता जन, तो उष्णान्न ग्रासीता निमाला. अरे ज्यानं समुद्रातच प्राशन केलं, गिळून घेतला आणि तो समुद्रामध्ये बुडाला, कसं शक्य होईल. जन अग्नी गिळून घेतला, अग्नीला जिंकण्याचं सामर्थ्य आहे आणि तो उन्हाच्या तेजानं करपला, हे कसं शक्य होईल. म्हणजे दोन बाळ आणि आपलं एवढं सैन्य मेलंय, हे शक्य होणार नाहीये असं भरत महाराज सांगतात. हे आश्चर्य झाले विपरीत, लजन बोलवे ही मात, या शिरणी मारणे थारता येतो पाप सीता त्यागाचे. आणि ही सगळं विपरीत झालंय रामा. आपल्यापासून 2-3 दिवसापासून जी घडायला लागलंय ना, ती सगळं उलट घडायला लागलंय. त्याचं कारण आहे तुम्ही निरापराध सीतेला वनामध्ये सोडून दिलंय. नाहीतर लक्ष्मणाला, हनुमंताला, बिभीषणाला, सुग्रीवाला, शत्रुघ्नाला दोन बाळाने जिंकणं हे अशक्य आहे, पण ते शक्य झालं. सीतेचं पाप तुमच्यावरती बसलं असं भरत महाराज सांगतात. शीघ्र देई आज्ञा वचन, तव चरणी ठेवून या प्राण, जे ते पडले बंधू दोघे जण, मी तेथे जातो आता. आणि भरताने सांगितलं, रामा आता आज्ञा द्या म्हणले मला, मी आहे म्हणले अजून.
मी जातो म्हणले रणांगणावरती, जिथं आपला भाऊ पडलाय, लक्ष्मण पडलाय, शत्रुघ्न पडलाय, तिथं मला जाण्यासाठी आज्ञा द्या असं सांगतात. श्रीराम म्हणे रे भरता, तू जावे हे मानले चित्ता, आणि त्या ते पुसे वार्ता, तुम्ही कोण कोणाचे. रामानं भरताला सांगितलं, भरता जा म्हणले, आता दुसरा पर्याय तरी काय आपल्यापाशी, जा म्हणले तू चाललास पण जा, आणि गेल्यावर त्यांना विचार बाबा कोणाचा आहेत तुम्ही म्हणून, कोण तुमचं आई वडील इथं, त्यांचा सगळा वृत्तांत घेऊन या असं राम भरताला सांगतात. दोघा जिंकोनी समरांगणी, मज पाशी आणावे धरुनी, दोघा बंधू ते उठवणी, तेही आणि सत्वर. आणि रामाने भरताला सांगितलं, त्या 2 मुलांना जिंकून माझ्यापाशी घेऊन या, आणि माझे जे 2 भाऊ पडलेत, म्हणजे ती 2 भाऊ आणि आपले पण भाऊ आहेत 2 जण, त्या सर्वांना चित उठवून घेऊन या असं रामचंद्र सांगतात. सकळ वानरा सहित हनुमंत, समागमे गेही जांबुवंत, येण्यावे तव साह्यार्थ आज्ञा माझी करी. आणि मग त्या ठिकाणी सगळे वानरा सहित जांबुवंत आहे, हनुमान आहे, हे पुतीला रोज नसलेला परिणाम आहे बरं. आणि अशा असणाऱ्या वीरांना त्या ठिकाणी घेऊन बरोबर जा असं सांगतात. मी पितृवाक्या कारण 14 वर्षे सेविले कानन, तू परम आहे सज्ञान, जाई सत्वर युद्धासी. आणि मी वडिलाच्या सांगण्यावरनं 14 वर्ष वनवासाला गेलो होतो, आणि त्याच्यामुळे आता मी इथं यज्ञ करत बसलो, तू सर्वांनाच घेऊन रणांगणावरती जा असं रामचंद्र सांगतात. नंदीग्रामी तू राहून केरेवर वल्कलाचे धारण, तू माझ्या दर्शना लागून सर्वही भोग वर्जिले. अरे भरता काय सांगायचं, श्रीराम पादुका घेऊन माता, भरत अयोध्ये आला मागुता, अयोध्याकांडामधला कथा आहे. आणि अशा प्रकारे तो त्या नंदीग्रामामध्ये एवढं माझी पूजा केली, माझं भजन केलं. अहो त्या भारताच्या आश्रमाचं वर्णन करायला नाथ महाराजांनी 42 वापरले. अशा प्रकारचं ज्या आश्रमामध्ये पक्षी सिद्धांत बोलत, बृहस्पती वेडावला तेथ, एवढी ज्या भरताची कीर्ती आहे, अशा प्रकारचा तू भरत आहे रामचंद्र सांगतात. तू माझा केवळ प्राण, तुझी प्रीती मज कारण, तरी तू शीघ्र गमन करावे वानर घेऊनी. आणि मग रामानं सांगितलं, भरता आता वानर निघालेत बरं, चुकीचं सांगू नये, पण मला काल नसल्यामुळे मला काही पराक्रम कथा माहिती नाही. सैन्यच होतं, राजे लोक होती, पण मग अशी विषय निघून गेला, पण त्यामुळं माझ्या लक्षात आलं बरोबर. चला ठीक आहे. आता जे काही वानर सैन्य आहेत, त्या सर्व वानर सैन्याला घेऊन तू बरोबर जा असं सांगतात. सैन्य विनाशक दोघे बाळ, त्या ते धरून आणि केवळ, कोणते आहेत चमुळा वर्तमान समजावे. आणि रामाने सांगितलं, भरता हनुमंताला घेऊन जा की म्हणले. हनुमंत आहे, जांबुवंत आहे, सगळ्यांनाच घेऊन जा. आणि ती बाळ कोण आहे, कोणाची लेकरं आहेत, त्यांचं नाव, गाव, पत्ता, आधार कार्ड सगळं घेऊन या असं सांगतात. सगळ्यांचा गर्वहरण करायचंय. अंगद तो प्रधान, ओळखील बाळा लागून, मग त्या सहित घेऊन सकळ सैन्याशी यावे. कळलं. तेच पण रामच अंगद असे तव प्रधान, ओळखील बाळा लागून, मग त्या सहित घेऊन सकळ सैन्याशी यावे. आणि रामाने सांगितलं, भरता अंगद नावाचा प्रधान आहे, त्याला घेऊन जा, ती बाळांना ओळखील, मग आपलं सगळं तिथलं बी सैन्य आहे, ती 2 बाळ सगळ्यांना घेऊन माघारी या असं रामचंद्र सांगतात. अंगद म्हणे रघुनाथा, जना पुवादे त्याजिली सीता, तो दुर्मंत्र बाळ रूपे तत्वता, पीडित व्हायचे मज वाटत असे. अंगदाने सांगितलं, म्हणले देवा तुम्ही जी सीतेचा त्याग केलाय, दुर्मंत्र आहे तो, अपवाद आहे, आणि तो असणारा पाप त्या 2 असणाऱ्या मुलांना सहाय्य झालंय, आणि ते बळकट पाप आपल्यावरती आलंय, म्हणून आपलं सैन्य मरायलंय असं अंगद महाराज रामाला सांगतात. सीता त्याग दुरिता चळ, जगी वाढला तो प्रबळ, तोची रूपे होऊन बाळ पीडिताचे मज वाटे. अरे तुम्ही सीतेला जी वनामध्ये सोडून दिलंय, ती सीतेला सोडून दिलेला जो आग्नेय आहे,
तो भयंकर वाढलाय आणि त्याच अग्नीनं 2 बाळांचा वेश धारण केलाय आणि आपल्यावरतीच आक्रमण करतोय असं अंगद महाराज सांगतात. आईसे ऐकता वचन राम पावला अंतर खून मने भला होशी तू प्रधान आईसे अगम्य बोललासी. आणि त्या अंगदाचं बोलणं पटलं, कारण संवार होत आल्यावर कळत असतं महाराज. आणि रामाने सांगितलं बाबा मला पण असंच वाटायला लागले, पण राजाने डायरेक्ट म्हणायचं नसतं असंच आहे. म्हणले आता काय करावं, पण आता असू दे म्हणले, तुझ्या लक्षामध्ये जे आलं ते सत्य आहे, तू निश्चितच प्रधानात पदाला शोभिवंत दिसतो, योग्य दिसतो असं भगवंत सांगतात. राम आज्ञा गे हो निभरत रथी वैसला तो त्वरित हनुमंत आदि वानर समस्त गे होईल नाशी चालिला. मग भरत रामाची आज्ञा घेतली, रथावरती बसला, अंगदाला घेतलं, हनुमंताला घेतलं, एक एक वानर बरोबर घेतलं, निघाले म्हणतात. चतुरंग दळ चाले भूमीशी वानर दळ चाले आकाशी भरत घेऊन यायच्या दळाशी वेगरण भूमीशी पातला. आणि भरतानं जी काही माणसं होती, माणसं रथावरती घातली, काही चालत निघाली. वानराला रथ कशाला लागतंय? झाडावर उड्या मारत. हा, वायूच्या वेगानं आकाशामधून उड्या मारीत 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 वानर गेली. कुशे जे पाडिले रण भरत दावे हनुमंता लागून कैसे पडले वीरगण मस्तक हस्ता विरहित. आणि कुशानं जी सैन्य मारलं होतं, भरत हनुमंताला दाखवू लागले हे आपलंच सैन्य दिसायला, म्हणले जे पडलेलं आहे ते आपलंच सैन्य आहे. ह्या 2 लेकरांनी मारलं, भरत हनुमंताला दाखवू लागला. कोठे पाऊल कोठे चरण कोठे मस्तक कोठे आनन कोठे नाशिक कोठे कर्ण पळून भूमीची तारली. आणि भरताने सांगितलं हनुमंता एकदा सगळ्या सैन्यावरनं दृष्टी फिरवा म्हणले. कोणाचा हात मोडलाय, कोणाचा पाय मोडलाय, कोणाचं मुंडकं तुटलंय, कोणाचं नाक तुटलंय, कोणाचं कान तुटलंय, ही सगळे 2 पोराने केलेली कीर्ती आहे असं भरत महाराज हनुमंताला सांगतात. नर हाय गजदासे रेक सर्व ही पडले रहित मस्तक आईचे कुशरण मंडळीचे कौतुक भरत दावी तो हनुमंता. भरत हनुमंताला दाखवू लागला महाराज, भले तुम्ही लंकेमध्ये रावणाला त्रास दिला असेल, त्याच्या दाढी मिसा जाळल्या असत्याल, पण इथं काय झालंय बघा म्हणले, आपलंच सैन्य आहे. हत्ती घोडे रथ माणसं कुणीच रणांगणावरती सावध नाहीये. एवढा पराक्रम त्या 2 लेकरांनी केला असं त्या ठिकाणी भरतजी सांगतात. पुढे शोणीत सरिता देखिली दुस्तर म्हणून सेना थोकली रक्ते प्रेते वाहवली जाऊन मिळाली जानविशी. अरे ती रक्ताची नदी होती महाराज तिथं, एवढं भयंकर संग्राम झाला होता. आणि त्या रक्ताच्या नदीमध्ये सगळी प्रेत हत्ती घोड रथ सगळं वाहून चाललं असं सांगतात. भरत होय लहान मुखेंदू जरी वाहून गेले असतील बंधू तरी ते पावले असतील सिंधू प्राप्य ते आम्हासे. भरत दुःखीत झाला महाराज, त्याचा मुख कमळ कोमाईल का? ह्या रक्ताच्या नदीमध्ये जर आपला शत्रुघ्न लक्ष्मण वाहून गेला असेल आणि समुद्राला भेटला असेल तर समुद्रामध्ये हरवल्यावर परत सापडत नाहीये असा विचार भरत महाराज करतात. तरी आता शीघ्र चलावे या रक्त नदी ते ओलांडावे रणमंडळा ते शोधावे दृष्टी पाहावे सौमित्रा. आणि मग भरतानं हनुमंताला सांगितलं महाराज चला म्हणले ह्या रक्ताच्या नदीला ओलांडून जाऊ, रणांगण शोधू आणि त्या रणांगणामध्ये आपले भाऊ शत्रुघ्न आणि लक्ष्मण कुठं पडले ते शोधू असं सांगतात. पूर्वीत्वा लंघोनी उददी गर्वी केली सीता शुद्धी राम तोषवी लागून निधी तैसे मजला तोषवी. भरतानं सांगितलं हनुमंता तुम्ही अगोदर समुद्राचं उल्लंघन केलं, सीतेचा शोध केला आणि रामाला आनंदित केलं, आता आम्हाला बी असंच करा म्हणले, आम्हाला सुद्धा अशाच प्रकारची मदत करा असं भरत हनुमंताला सांगतात. मग मारुती म्हणतासे भरता तेव्हा मज सन्मुख होती सीता आता ती मज विमुख असता कैसा लंगून देते. आणि हनुमंताने सांगितलं भरता तेव्हा मला विजय मिळाला, सीता माझ्या समोर होती, सीतेच्या प्रतापानं मला त्या ठिकाणी विजय मिळाला. आणि खरंच आहे महाराज, सीता जाळी राम मारी आईसेनी राक्षसांची बोहरी क्षणे होईल लंके माझारी सांगे वानरी हनुमंत. हनुमंत सांगतायत बाबा तेव्हा माझ्यापाशी सीता समोर होती
आणि आता सीता लांब आहे, सीतेचा त्याग केलाय, आता मला ही रक्ताची नदी सुद्धा ओलांडता येत नाही. तेव्हा मी समुद्र ओलांडून गेलो, सीता समोर होती, पण आता मला एवढंच डबकं सुद्धा ओलांडता येणार नाहीये. सीता विमुख झाले, सती आपल्यावरती रागावले, असं हनुमंत सांगतात. जे ते लक्ष्मण आयसा जळचर म्हणून ही तो नदी दुस्तर तथापि लंगिनाथा सत्वर रामस्मरणे करून या. अरे जिथं लक्ष्मणासारखं युद्ध या नदीमध्ये वाहतोय, ती नदी माझ्यासाठी दुस्तर आहे. लक्ष्मणासारखा बलशाली या नदीमध्ये वाहतोय, पण आता रामाचं स्मरण करतो, रामाचं भजन करतो आणि या नदी ओलांडून पुढे जातो, असं हनुमंत सांगतात. आईसे बोलो निकपी उडाला कष्टे परती राशी पावला रणमंडळ शोधू लागला तव दोघे बंधू सापडले. आणि हनुमंत उडाला महाराज 400 किलोमीटरचा समुद्र हनुमंत ओलांडून गेला. 2 किलोमीटरची नदी हनुमंताला ओलांडता आली नाही. का नाही ओलांडता आली? अपार कष्ट झालं, त्याला दुःख झालं, ओलांडून कसं तरी पुढे गेला आणि शत्रुघ्न आणि लक्ष्मणाला शोधू लागला. म्हणतात कर कमळ डोळे जो ते जोडूनी सन्मुख पडले असती मेदिनी कन्या दुःख सोडी म्हणून प्रार्थना करीती पृथ्वीची. आणि त्या असणाऱ्या लक्ष्मणाचं हात तुटून दुसरीकडे पडलं होतं शत्रुघ्नाचं, आणि त्या जमिनीच्या मुलीला त्रास दिलाय म्हणून ते दोघं जमिनीला हात जोडतायत असं वाटू लागलं. म्हणतात आम्ही सीताद्रोही केवळ क्षमा करी अपराध सकळ आपल्या उदरी देवी स्थळ लवकुश बाळानी पिढीलो. आणि ती दोघं कोण? लक्ष्मणाचे हात शत्रुघ्नाचे हात जमिनीला हात जोडतायत आणि जमिनीला सांगतायत तुझ्या पुरीला आम्ही त्रास दिलाय, तुझ्या मुलीला आमच्यापासून दुःख झालंय म्हणून तुझे हात जोडून माफी मागतो, त्या लवकुशानं आम्हाला खूप त्रास दिलाय, असं ती हात जोडतायत की काय असं हनुमंताला वाटू लागलं. म्हणतात आपुल्या कन्येचा केला त्याग म्हणून धरेशी आला राग यास्तव दोघाचे अंग काही केल्यानं ती सोडी. आणि मग हनुमंताला असं वाटलं की आपल्या मुलीचा यांनी छळ केलाय, आपल्या मुलीला त्रास दिलाय, आणि कोणत्या आईला सुख होतंय आपल्या मुलीला त्रास दिल्यावर? तसंच जमिनीचं सुद्धा झालंय, माझ्या मुलीलाही त्रास देते ती अपराध नसताना, म्हणून ते हात शर सगळे त्याचे शरीर त्या जमिनीला चिटकलंय, सोडत नाहीये असं सांगतात. हनुमंते दोघे उचलिले वस्त्रे करून देह पुशिले दोघे हृदय धरून आणले हाती दिले भरताच्या. आणि हनुमंतानं त्या दोघाला उचललं महाराज, शत्रुघ्नाला आणि लक्ष्मणाला आपल्या अंगावरच्या वस्त्रानं त्यांचं शरीर पुसलं, भरताच्या हातामध्ये आणून दिलं. लव कुशबाने छिन्न भिन्न बंधू देखे कैकई नंदन काही विस्मय काही रुदन करुण वर्णिताचे बाळकाशी. भरतानं पाहिलं महाराज, लक्ष्मणाचं शरीर छिन्न भिन्न झालं, शत्रुघ्नाचं झालं होतं. भरताला हसावं का रडावं कळत नव्हतं महाराज. रडावं तर एवढा पराक्रम 2 मुलांनी केलाय, आणि हसावं तर आपलेच भाऊ मेलेत, अशा प्रकारे भरतजी करू लागले. भरते दोघे आलिंगिले ते दीर्घ मूर्छित देखिले मग रथावर निजाविले रक्षण ठेविले तया ते. आणि भरतानं दोघांना आलिंगन दिलं, भयंकर मूर्छेमध्ये पडलेले होते, रथावरती ठेवलं, त्यांना रक्षण ठेवलं असं सांगतात. मग हनुमंता अशी बोले भरत सैन्य नाशक दोघे सुत कोठे आहे ते निचंक जवळ जाऊन पावे तू. आणि मग भरतानं हनुमंताला सांगितलं इकडे आहे म्हणले महाराज. पळत पळत म्हणले अर्जंट काम आहे. ती दोघं हुडका म्हणले कुठं आहे ती, त्या दोघाला शोधा, कुठं रणांगणामध्ये गेले तर असं भरतजी सांगतात. हनुमंत म्हणे नृपनंदना इंद्रजित शिर लागला लक्ष्मणा वयाशी न पावला मूर्छना तो हा कुशबाने पावला. हनुमंतानं सांगितलं भरता इंद्रजिताचे बाण लक्ष्मणाला लागले तरी एवढी मूर्छा लक्ष्मणाला आली नाही, आणि ह्या 12 वर्षाच्या कुशानं लक्ष्मणाला एवढ्या मूर्छा दीर्घ मूर्छेमध्ये पाडले असं हनुमंत भरताला सांगतात. सकळ वीर धावून नेत्री पाहती लक्ष्मण तो कोशबाने छिन्न भिन्न रक्त वाहे सर्वांगी. अहो सगळे सैन्य आलं लक्ष्मणाला पाहू लागलं,
कुशाच्या बाणानं लक्ष्मण छिन्न भिन्न त्याचं शरीर झालं होतं. सर्व सैन्य पाहू लागली. आयसे वीर पडिले रणी दुस्तर पाहिली वीर श्रेणी सर्व दळ पडिले धरणी म्हणून कुशाते वर्णिती. अशा प्रकारचे वीर रणांगणामध्ये पडले म्हणून लवकुशाचं वर्णन ते सैन्य करू लागलं. आता लवकुश भरत युद्ध करतील धूत ते पुढल्या प्रसंगी कथामृत सावधान परिसावे